शहरात कुठं करण्यासाठी पुढाकार असणार? निश्चितपणानं कालच आता बीडची जबाबदारी ही सुनेत्रा वहिनींनी घेतलेली आहे. पालकमंत्री म्हणून पालकत्व त्यांनी बीड जिल्ह्याचं दादांच्या नंतर त्या ठिकाणी स्वीकारलं आहे. ते खऱ्या अर्थानं कुठंतरी दादांचं नाव त्यांच्याबरोबर राहणार या ठिकाणी आहे. कुठंतरी जे दादांचं स्वप्न होतं, दादांनी जे आश्वस्त केलं बीड जिल्ह्याला, बीडकरांना, की बीडची बारामती जर करायचं म्हणलं तर ती इच्छाशक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे, ते मी करणार. ते जे स्वप्न होतं ते नक्कीच वहिनी साहेबांच्या माध्यमातून ते पूर्णत्वाकडं जाईल. आम्ही सगळेजण त्या पद्धतीनं प्रयत्न करूत. आणि बीड शहरामध्ये दादांनी 1च वर्ष झाले, दादा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दादांवर आल्यानंतर, त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर बीड शहरामध्ये अनेक योजना, बीड जिल्ह्यामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून निधी, प्रकल्प हे दादांनी सुरुवात त्याची केलेली आहे. ते पूर्णत्वाकडं तर जाणार आहेत, आम्ही ते नेणार आहोत. परंतु दादांची आठवण ह्या बीडकरांच्या स्मरणात कायम राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून बीड नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक चांगला पूर्णाकृती दादांचा पुतळा आम्ही उभा करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याची जागा आम्ही सगळेजण जे काय आहे थोडंसं चर्चा करून, जिल्हाध्यक्ष असतील किंवा नगर परिषदेमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील, सगळे मिळून ती एक जागा निश्चित करून अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचं स्मारक, दादांचं पूर्णाकृती पुतळा आम्ही उभा करण्याचं निश्चित केलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी वेळ ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर येईल असा कुणीही विचार केला नव्हता. अवघ्या काही दिवसापूर्वी ज्या पक्ष कार्यालयात येऊन दादांनी इथं बीडमधील जे काही केडर आहे, जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्त्यांना इथं उभं राहून मार्गदर्शन केलं, त्याच ठिकाणी आज दादांच्या अस्थींचं दर्शन इथं करावं लागतं. ही अतिशय दुःखद अशी प्रसंगातून आम्ही सगळेजण यातून जातो आहे. आज इथं 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यातील आणि शहरातील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांना अस्थी दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे. 2च्या नंतर जे आहे या अस्थी विसर्जनाचा जो काही विधी आहे तो श्री क्षेत्र राक्षस भवन येथे आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी विधिवत अस्थी विसर्जन करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.